नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे दीपिका भाटकर आणि माझ्या कोकणी स्वाद चॅनलमध्ये तुमचं मनापासून वेलकम. तर आजची आपली रेसिपी नाही आहे, आज आहे पपया शेक. तर आज मी दाखवणार आहे पपया शेक, झटपट असा 5 मिनटात तयार होणारा पपया शेक. त्यासाठी मी इथे पपयाचे बारीक तुकडे करून घेतलेत. मिक्सरमध्ये टाकायचं आहे. 1 वाटी साखर, गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे कच्चं दूध टाकलं आहे मी, तुम्ही बॉईल दूधही टाकू शकता. याच्यामध्ये 2-3 बदाम आणि काजू टाकले आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे ते तुम्ही टाकू शकता. हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरला आणि आता ग्लासमध्ये ते काढून घ्यायचं आहे. हे थोडं घट्ट आहे, तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये हवं असेल तर दूध ॲड करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण छोटे बारीक तुकडे केलेले आहेत पपयाचे, ते तुम्ही टाका किंवा नका टाकू. हे तर मी फक्त जस्ट दाखवण्यासाठी तुकडे केले आहेत आणि जे उरलेले ड्रायफ्रूटचे तुकडे होते ते टाकलेले आहेत. तसा झटपट तयार झालेला आपला पपया शेक. जर तुम्हाला माझी पपया शेक रेसिपी आवडली असेल तर माझ्या दीपिका कोकणी स्वाद चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.